नमस्कार. तू हे रे माझं मितवा या सिरियलच्या कालच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरीला काही संशय असतात, काही गोष्टी तिला जाणून घ्यायच्या असतात. ती अर्णवला विचारू लागते की तुम्ही मामींना आपण जिथे उदयकांत काका होते तिथला पत्ता दिला होता का? तर तो म्हणतो नाही, एवढ्या घाई गडबडीत मी कुणालाच काही सांगितलेलं नाही. आपण तिघंजणं तर सोबतच गेलो. इनफॅक्ट मला पण फारच विचित्र वाटते की मामी त्या ठिकाणी कशी पोहोचली. आता दोघांनाही तोच प्रश्न पडला आहे. मात्र अर्णव भोळा आहे, त्याला काही ह्या गोष्टीचं एवढं ज्ञान नाही. तर तो म्हणतो की आली असेल, मामांनी सांगितलं असेल तर. ईश्वरी मात्र म्हणते की मी मामांना पण विचारलं, मामा पण बोलले की त्यांनीही सांगितलेलं नाही त्या ठिकाणाचा पत्ता. मग मामीला कसा कळला? मामी त्याच ठिकाणी त्याच वेळेला कशी पोचली? अर्णव म्हणतो आता तू घरातल्यांवरतीच इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? कशाला कुठल्या गोष्टीत कोणाचं नाव जोडते आणि काय संबंध कुठे जोडते? प्लीज डोकं शांत ठेव आणि झोप बरं. आपली मामी मात्र आज निवांत झोपणार. बऱ्याच दिवसापासून तिच्या डोक्यावर जी टांगती तलवार होती ती तिच्या डोक्यावरनं सरकली. कारण तिने इतकं मोठं एका दिवसात कांड केलेले. तिच्या भीतीचं कारण म्हणजे उदयकांत होता. उदयकांतही मेला, नकळतपणे रमाकांतही मेला. तिच्या वाटेतले सगळे काटे दूर झाले आणि चिठ्ठी तर इतकी भरलेली आहे ना, त्यात आपल्या कुठेही कुणाला संशय येणार नाही एवढी सोयही मात्र तिने केली. त्या गोष्टीचाही तिला फार आनंद आहे आणि आपण आता निवांत झोपायला काही हरकत नाही असं तिला वाटू लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांची अस्थी ज्या ठिकाणी झाडाजवळ पुरली तिथे जाऊन ईश्वरी गप्पा गोष्टी करू लागते. ती म्हणत असते की मला का कोणास ठाऊक मामीवरती सतत संशय येतोय. माझं मन एवढं अस्वस्थ का होते मला तेच कळत नाही. तितक्यात तिच्या कानाजवळ डोळे बंद करून जेव्हा बाबांची विचारते, बाबांशी बोलत असते, त्यावेळेला बाबा तिला म्हणतात की सगळं ठीक होईल, काळजी करू नको. कळत नकळतपणे कानामध्ये एवढा स्पष्ट बाबांचा आवाज आला ना. ईश्वरी म्हणते की बाबा मला आता कळले, तुम्ही इथेच आहात, आमच्यासोबत कायम असणारच. आता मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी हवं ते करेल, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. आनंद तिला झाला. मग ती घरात जात असते. तिला त्या घुंगरांची आठवण येते. मामींच्या पायात कसं पाहू की घुंगरा आहे की नाही? काहीतरी युक्ती करायला हवी. मामीच्या पायातले पैंजण बघायला हवे. काय कारण सांगून तिचे पाय बघू? तितक्यात तिला सुचतं की आज श्रावणी सोमवार, आपण छानशी पूजा करूया, सुवासिनींना वाण देऊया. वाणामध्येच आपण असंच काहीतरी करूया की ज्यामुळे आपल्याला मामीचे पाय पाहता येईल. ही गोष्ट एकदम मस्त आहे. आता ईश्वरीला युक्ती सुचली. आता त्यानुसार आता ईश्वरी कामाला पण लागणार. दुसरीकडे आपण पाहतोय नम्रता आजीला म्हणत असते की काय करताय आजी? मग आजी सांगते अगं आज सोमवार आहे, आजची तयारी करते. तुझं तर नवीन लग्न झाले, तू आणि ईश्वरी तुम्ही दोघींनी 5 वर्ष व्रत करायचं आहे, तेही 5 सोमवारांचं 4 सोमवारांचं. मग हे काय असतं म्हणून ईश्वरी आपली नम्रता विचारू लागते आजींना. आजी सांगू लागते की मग 4 सोमवार असतात, मग कुठले कुठले मूठ शिवाला व्हायचे असते. शिवमूठ वाहिल्याने घराची प्रगती होते, आपल्या घरातले मेंबर्स नेहमी आनंदी सुखी राहावे, भरभराटी व्हावी, त्याच्यासाठी हे व्रत करतात. तर पहिल्या सोमवारी तांदळाची, मग जवाची, अशा सगळ्या गोष्टी तिळाची सांगू लागते आजी. आणि नम्रता आता ही म्हणते की मी इतक्या वर्षापासून आईला बघते हे सगळं करताना, पण मी एवढे कधी खोलात गेले नव्हते. आज मात्र तुमच्याकडनं पूर्ण सखोल माहिती मिळाली. मग आजी म्हणते आता ईश्वरी आली की आपण तिघीजणी मिळून आता ही पूजा करूया. नम्रता म्हणते थांबा आजी, मी जाऊन बघून येते ती कुठे रूममध्ये असेल तर बोलवून तरी आणते. दुसरीकडे आपण पाहतोय वल्लवी गाढ झोपेते. मात्र ती तिथे पण बडबडते, सोडा सोडा, मी नाही काय केलं, मी नाही असं म्हणत जोरजोरात झोपेत ओरडत असते. मामा तिला उठवतात, तिला म्हणू लागतात काय झालं. मात्र मामी स्वप्नात पण आता उदयकांतला पाहते मेलेल्या अवस्थेत, रमाकांतला पाहते मेलेल्या अवस्थेत. ते तिला अगदी झोपेत पण छळतायत. तिला ते सतत डोळ्यांसमोर दिसत आहेत. तिने केलेला गुन्हाच इतका मोठा आहे. तर आपण पाहतोय मामी घामाघूम झालेली, भेदरलेली, घाबरलेली. मामा तिला शांत करताय आणि म्हणू लागतात की काय स्वप्न पाहिलं तू, एवढी घाबरली आहेस? तर ती म्हणते काही नाही. तर मामा म्हणतात माहीत नाही काय पाहिलंस, पण तू खूपच घाबरलेली होती, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून ते दिसत होतं. मात्र तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. तर इथे वल्लवी त्यांना म्हणू लागते की तुम्ही सतत माझी चेष्टामस्करी करत असतात. कारण मामा म्हणतात ना काही आत्मा तुझ्या मागे लागले असतील तर. मग ती चिडते आणि तिथून उठून निघून जाते. आजी आता ईश्वरीला थांबवते आणि म्हणते की आपण हा म्हणजे शिवलिंगाची पूजा करायची का? इथे ईश्वरी सांगते की माझ्या डोक्यात हे असं हळदी कुंकू करण्याचं प्लॅन आहे, आज सोमवार पण आहे ना पहिला. तर आजी म्हणते हो युक्ती तर खूप छान आहे, करायला काही हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर आपण करूया. आता घरातल्याच मामीला आणि आपल्या नम्रताईला काहीतरी ओटी भरून गिफ्ट द्यावा असं
ईश्वरीला वाटू लागतं. छान तयारी चालू असते. आता आर्नो ऑफिसला जाण्यासाठी गडबड करू लागतो. ईश्वरी त्याला म्हणू लागते की थांबा, आपल्याकडे पूजा आहे ना. तर तो म्हणतो नाही, मला घाई आहे जायचे. तर इथे मुद्दाम भाऊजींना म्हणजे आकाशला थांबवायला ते हां म्हणू लागते. आणि आकाशला म्हणते की तुम्ही थांबले की तुमचा दादा पण थांबल, थांबा तुम्ही. इतकं हट्ट करत असते ना. वल्लवी तितक्या ते म्हणते की काय बालिशपणा चालला आहे. तर ती म्हणते बालिशपणा नाही हो, आपल्याकडे पूजा आहे, तुम्ही कुठे निघालात का. ती म्हणते हो, मला पण काम, मला बाहेर जायचे. मग आता आपली ईश्वरी म्हणते की प्लीज ना थोडा वेळ तरी थांबा पूजा होईपर्यंत, मला तुमची ओटी भरायची, सुहासिनींना वाण द्यायचे, हळदी कुंकू करायचे. तुम्ही जर गेलात तर मग मी कोणासोबत हळदी कुंकू करू. आज आपल्याकडे म्हणजे सोमवारची पहिला पूजा आहे, तर आपण ती छान प्रकारे करूया. तर आजी आता अर्णवला म्हणते की प्लीज थांब रे. तर फक्त आजीसाठी थांबतोय असं अर्णव ईश्वरीला म्हणतो आणि मग थांबायला तयार होतो. आता सगळेजण थांबतात, बसतात. आता ईश्वरी हळदी कुंकू लावून सगळ्यात पहिले देवांची पूजा करायला घेते. खूप सुंदर अशी देवांची आरास तिने मांडलेली असते आणि ती पूजा वगैरे पाहून खरंच खूप मन प्रसन्न होतं. मग आपली ईश्वरी आपल्या देवतेचे पूजन करते, त्याच्यावरती फूल वाहते, बेलपत्र वाहते आणि ती पूजा एकदम सुंदर अशी चालू असते. तिच्या डोक्यात खरं तर आपल्या वल्लवीच्या पायातले घुंगरं आहे की नाही हे पाहणं चाललं आहे. तिच्या डोक्यात तोच विचार आहे की वल्लवी वरती तिचा असणारा संशय खरा आहे की खोटा आहे ते तिला बघायचं आहे. तर आता इथे सगळ्यात पहिले ईश्वरी पूजा करते पूर्ण. मग वल्लवीला सांगितलं जातं, वल्लवी पण करते. त्याच्यानंतर वेळ येते आपल्या नम्रताची. नम्रता पण मग देवांसमोर बसते, छान प्रकारे पूजा करते. आज पहिलाच सोमवार श्रावणातला आपल्या सासरी आपण सेलिब्रेट करतो ह्या गोष्टीचा, पण तिला खूप आनंद आहे. त्यात आपली ईश्वरी आता ह्या बायकांना वाण देणारे किंवा त्यांची ओटी पण भरणारे. तर सगळ्यात पहिले ओटी भरता मामी विचारू लागते की तू आमच्यासाठी काय वाण आणलेस, मला सांग ना. तर ईश्वरी म्हणते ते सरप्राईज आहे मामी, तुम्हाला मी देणार आहे, पण काय म्हणतात धीर धरावं लागेल. खरंच ईश्वरीचं इतकं कौतुक करते ना आजी, तिला कसं सुचतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणत. तितक्यात अर्णव म्हणतो येतो डोक्यात ना असे काही लोकांचे सुपीक विचार, काहींचं डोकं फारच चालतं ना. तर मी इथे ईश्वरी त्याच्याशी भांडायला जाते. तुम्ही सतत माझ्याशी भांडत असतात, मी काही केलं आणि चांगलं ते तुम्हाला कळतच नाही. माझ्या चुका काढण्यात किती एक्सपर्ट आहे तुम्ही, असं म्हणत दोघंजण तिथे वाद घालतात, एकमेकांशी बोलून भांडू लागतात. नम्रता मात्र आता ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तुला भांडतच बसायचं आहे का, आम्ही इथे किती वेळ ताटखळत बसू, आम्हाला मोकळं कर बरं, नाही तर तुम्ही एक काम करा, दोघंजणांना खोलीत जाऊन भांडत बसा बरं. ईश्वरी म्हणते चला आपण खोलीत जाऊन भांडू. तर तो म्हणतो काय पागल आहेस ग तू, मला जायचं आहे पटकन, उशीर होतो आहे, आवर ना तुझी ही पूजा. मग आता ईश्वरी आपला हळदी कुंकू आटोपते, ओटी भरते दोघींची आणि मग शेवटी वेळ येते गिफ्ट देण्याची. आपल्या ईश्वरीने पैंजण गिफ्ट केले मामीला आणि नम्रताला. आता इथे मामीची सगळ्यात पहिली वेळ, मामीच्या पायांमध्ये ईश्वरी हट्ट करते की मीच घालून देते. तर मामी म्हणत असते की नको, चांगलं नाही वाटत. पण ईश्वरी म्हणते तेवढाच माझा हात तुमच्या पायाला लागला तर मला आशीर्वाद तरी मिळेल, मला प्लीज करून द्या, नाही म्हणू नका. आता इथे हट्टाने आपली ईश्वरी ती म्हणजे वल्लवीच्या पायामध्ये घुंगरं चेक पण करायचे आणि पैंजण दुसरे घालून पण द्यायचे. त्याच्यासाठी ती पाहू लागते. अगोदर उजवा पाय बाहेर येतो, मग डावा पाय. ईश्वरी त्यांना बाहेर काढायला सांगते. आधीच्या पैंजणला सगळं होतं घुंगरं वगैरे, दुसरं पैंजण ती बघू लागते तर त्या पैंजणाला घुंगरच नाही, म्हणजे तिचा संशय खरा होता. ती वाट पाहत होती त्या पायाकडे पाहण्याची. ती वेळ आली जवळ आणि आपल्या ईश्वरीला पाहिलंही तिच्या पायातल्या त्या दुसऱ्या पैंजणला घुंगरच नाही. म्हणजे हे स्पष्ट झालं की आता हे जे काही घुंगरं सापडले नाही ईश्वरीला, ते दुसरे तिसरे कोणाचे नसून ते वल्लवीचेच आहे. आता वल्लवीकडे ती बघू लागते. असं कसं करू शकतात मामी, का केलं असेल मामींनी हे सगळं, मामीवरती संशय आपण घेणे योग्य आहे का, हा पण प्रश्न तिला पुन्हा पडतो. पण जे काही आपण म्हणजे जे बघितले, जे पाहिले ते खरं आहे, ते तर खोटं ठरू शकणार नाही. पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की वल्लवीच्या पायातलं जे घुंगरू पडलेलं असतं ना, ते रिपेअरिंग करण्यासाठी मामा तिच्याकडे पैंजण मागू लागतात. तर इथे वल्लवी म्हणते की आता जुने चॅप्टर संपले, नवीन सुरू होणार, आता मला त्याची गरज नाही. मामा म्हणतात म्हणजे काय जुने चॅप्टर, कशाविषयी बोलते. तर इथे वल्लवी उडवाउडीचे उत्तर देऊ लागते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अर्णवकडे छानशा एका गोंडस बाळाची, नातवाची, पंतवाची इच्छा आपली आजी करू लागलेली आणि ती इच्छा आपला अर्णव पूर्ण करेल की नाही. तर मुद्दाम मामा ईश्वरीच्या हातात एक रिपोर्ट असतात ते पाहू लागतात. मग ते रिपोर्ट कसले विचारत असतात,
मग मामा स्वतःच म्हणून ठरवतात गुड न्यूज आहे का. तर ती म्हणते म्हणजे काय. तर त्याने गुड न्यूज म्हणत कांगावा करायला सुरुवात केली, आरडाओरडा केला. आणि खरंच ईश्वरी प्रेग्नेंट आहे की नाही हे माहीत नसतानाही मामांनी प्रेग्नेंट आहे ईश्वरी असं जाहीर करून टाकलं आहे. इथे मात्र ईश्वरीला गुड न्यूज काय असते हेच माहीत नाही. त्याच्यामुळे ती मामांना विचारत असते, मामा थांबा तुम्ही कशाबद्दल बोलताय. मामा मात्र एकदम खुशीमध्ये निघालेले. आता ईश्वरी विचारात पडते की हे मामा कशाबद्दल बोलत होते, काय प्रकरण हे. इथे मात्र आपण पाहू शकतो की वल्लवीने एवढं आवडीचे उत्तर दिले. ईश्वरी आता संशय घेते मामीवरती. तर हे जे काही पेंजनचा जो प्रकार आहे तो मामांच्या कधी लक्षात येईल का, मामांपर्यंत ही गोष्ट पोचेल का. ईश्वरीबद्दल आजी बोलताना किती कौतुकाने बोलते आणि त्यातनं आजी आता नातवाची अपेक्षा अर्णवकडे करते. तर अर्णव काय उत्तर देणार हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला आता चॅनलला नक्की लाईक करायचे, सबस्क्राईब करायला तुम्ही सगळेजण विसरतायत. सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा सिरियल कशी वाटते. आणि आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती, पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद.